दिवसात अंतिम पर्वात पोहोचलेली पाहायला मिळते आहे। तसेच या टुर्नामेंटसाठी सहकार्य आम्हाला उज्ज्वलजी पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी। नक्कीच उज्ज्वलजी पाटील यांचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच असणार आहे, कारण चिंचणी क्रिकेट आणि चिंचणीसाठी लागलेलं सहकार्य हे खूप अलौकिक आहे। चला, दोन्ही संघाचे 12वे प्लेयर मात्र आमच्याकडे या कोणीतरी आहे। दोन्ही संघ 12वे प्लेयर आणि ओपनर बॅटर्स मैदानामध्ये पाठवायचे आहे। MS महालक्ष्मी मोठी डहाणू संघ, MS मोतीलाल शाह महालक्ष्मी मोठी डहाणू संघ आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाजी करत असताना दोन्ही संघाचे 12वे प्लेयर माझ्याकडे जोडले जातील। कृपया विनंती असेल, कारण स्कोअरमध्ये काय तफावत झाल्यास जबाबदारी कॉमेंट्री बॉक्स नसणार किंवा आमचा स्कोरर देखील नसणार आहे, याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे आणि त्यासाठी आपला 12वा प्लेयर मात्र आमच्याकडे जमा करा असं मी आवर्जून सांगेल। नक्कीच बक्षीस पात्र संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळच्या सामन्यातून आम्हाला बक्षीस पात्र संघ चिंचणी मोरीपाडा पाहायला मिळाला, तर अपोलो चिंचणी याने मात्र फिनालेचं तिकीट गाठलं गेलेलं आहे आणि इकडनं जो संघ विजयी ठरेल तो मात्र 4 हात करताना महाफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। दरम्यान ओपनर बॅटर्स पुन्हा एकदा मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळत आहेत। युवराज आणि जितेनची जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये पदार्पण करत असताना, तसेच गोलंदाजी ट्रॅकवर कुठला गोलंदाज येतो आहे। गावदेवी कडून गोलंदाजी यावेळेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। काय धमाल क्रिकेट पाहायला मिळालं एकता चषकाच्या माध्यमातून। सांगतात ना, या हंगामातला शेवटची टुर्नामेंट ओव्हरऑल क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघितले। मे महिन्यामध्ये क्रिकेटचा जल्लोष आणि जल्लोष पाहायला मिळाला। डे क्रिकेट, डे नाईट क्रिकेट, बॉक्स गेम असे अलौकिक पर्वणी आपल्यासाठी साकारली गेली। भर गरमीचा दिवस, टेम्परेचर जास्त असताना देखील क्रिकेटर्स आणि क्रिकेट प्रेमींसाठी लागलेलं हे आयोजन नियोजन आम्हाला पाहायला मिळालं। रंगतदार सुवर्ण पर्वणी, एकापेक्षा एक सरस आणि त्यातलीच एक अलौकिक पर्वणी म्हणजे एकता चषक 2026 चिंचणी गावदेवीच्या मैदानावर अपोलो क्रिकेट्स आणि केतनजी पांचाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। जबरदस्त आयोजन, काय संघाने सहभाग घेतला आणि चांगलं सहकार्य आणि पंचांकडून जे सहकार्य मिळालं, काबिले तारीफ यतीश तामोरे आणि हार्दिक तामोरे आज आम्हाला पाहायला मिळतात। हिमांशू गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू घेऊन येतो आहे। जितेन पहिल्या चेंडूवर क्रॉस बॅटने थोडासा शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संगम काही झाला नाहीये। चेंडू सरळ यष्टीरक्षक मयूरच्या हातामध्ये स्थिरावत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। दमदार सुरुवात, 5 षटकांचा सामना आहे याची नोंद घ्यायची आहे पुन्हा एकदा। याचं 20 मिनिटात मध्ये 4 षटकं परिपूर्ण करायची आहेत। टायमर ऑन आहे आमच्या विश नेटवर्कवर, तर याची मात्र दक्षता घ्यायची आहे दोन्ही संघांनी। व्हेरिएशन स्लोवर चेंडू हात ताडला, टोला दिला जातो। काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित केला जाताना एकेरी धाव खातं उघडलं जात आहे। या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर नक्कीच चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीला मान सन्मानित करण्याची कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। एका बाजूला वरूर संघ गोलंदाजीचा मारा देत असताना, एका बाजूने फलंदाजी करत असताना मोतीलाल शाह महालक्ष्मी मोठी डहाणू संघ। यावेळेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला, गतीमध्ये परिवर्तन होतं। सिद्धू मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, कव्हरिंग मात्र मृडांक दाखवतो आहे। एकेरी धाव नक्कीच या जोडीवर मदार असते चांगल्या पद्धतीने, त्यांना माहिती आहे स्टार्टअप कसा घ्यायचा। भेदक गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला सांभाळून खेळायचं, नंतर हल्ला बोल दाखवायचा, ही चमत्कारिक खेळी या दोघांमध्ये आहे। यावेळेला मात्र टोला मोठा होता। यॉर्कर पद्धतीचा चेंडू ग्राउंड रूटच्या सहाय्याने पुन्हा एकदा डीप मिडविकेट कडे चेंडूला टोला दिला जाताना एकेरी धाव परिपूर्ण केली जाते आहे। धाव संख्या 3 आपल्याला पाहायला मिळते आहे। खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे आणि त्याला साजेसा खेळ दाखवणं
इकडे मात्र केलं जातं आहे या जोडीकडून. एका बाजूला युवराज जितेन ही जोडी मोठे डाणू संघासाठी कामगिरी करताना पाहायला मिळते आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येताना गोलंदाज यावेळेला स्टेट ड्राईव्हला उचलला आहे आणि वन बाउन्सिंग चौकार आहे. नजाकत खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते आहे. तोहफा लाया है बिल्कुल यहाँ पे. चौकाराच्या माध्यमातून युवराजच्या फळीतून नेक्स्ट स्टेट ड्राईव्हला आणि धावसंख्या 7 वर पोहोचलेली पाहायला मिळते चौकाराच्या माध्यमातून. नक्कीच आता मात्र चढाईला सुरुवात झाली आहे की काय, परंतु एक चांगला नजराणा देखील दिला गरज असते. या ठिकाणी फुल टॉस फाईन कट केला जातोय. फाईन लेगला शतरक्षक आहे आणि एकेरी धावेने मात्र षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 8 अशी चांगली सुरुवात दोन्ही बाजूला पाहायला मिळते आहे. नजाकत घेऊन आलेला हा सामना दुसरा सेमीफायनल एकता चषकाचा आणि रंगत बहारदार, कारण आजच्या दिवसात देखील आम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. सकाळपासून आजच्या दिवसात सुपर स्कोर अपोलो चिंचणी 79 धावांची काय जबरदस्त खेळी साकारली गेली या मैदानावर. कारण लगातार 72 पर्यंतची धावसंख्या आम्हाला कधी 67, 61, 50 अशी धावसंख्या पाहायला मिळत होती आणि त्या माध्यमातून आजचा फिनाले डे गाजवला गेला अपोलो चिंचणीकडून. आणि त्यानंतर मोठं नाव नक्कीच MS महालक्ष्मी मोठी डाणू संघ, काय दमदार फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून 75 धावांचं योगदान मागच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळालं होतं. पाहूया आता हा सेमीफायनलचा सामना आणि काय खेळ दाखवला जाणार आहे. नक्कीच आमचे कॅमेरामॅन मोनित कडू आणि मनीष मात्र नक्कीच आम्हाला चांगला दर्जेदार क्रिकेट दाखवत आहेत. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विश नेटवर्क घेऊन आलेलं आहे थेट प्रेक्षेपण. ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईप्शन केलं नसेल करून घ्या, कारण दमदार क्रिकेट आपल्याला भेटीला येते विश नेटवर्कवर. आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. दमदार चषक सुरू आहे, एकता चषक. यावेळेला दुसरे षटक हाताळताना मृणांक आपल्याला पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू हाताळतो आहे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत याने या टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी हाताळून संघासाठी भरीव कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय. युवराज ऑन स्ट्राईक आहे. हो, पुन्हा एकदा आखो टप्पा सुरेख लेंथ लाईनचा परिपूर्ण वापर केलेला आपल्याला पाहायला मिळते आहे. दमदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये नक्कीच हिमांशूची गोलंदाजी आपण बघितली. 8 धावा फक्त खर्च केल्या. तर इकडे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळताना मृणांगला आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 बलाढ्य फलंदाज आपल्याला क्रीजवर उभे पाहायला मिळते आहेत. त्यांच्याकडे क्षमता आणि ताकद जबरदस्त आहे. असे दोन्ही फलंदाज कामगिरी करता आहेत. यावेळेला मात्र रूम शोधला आहे 30 यार्डच्या बाहेर, परंतु सिद्धू आमचा तिकडे सज्ज आहे आणि टिपलाय झेल. युवराजला मात्र डकआउटचा रस्ता दाखवलाय. यस डीजे. डीजे यावेळेला मिहीर येतो आहे. नक्कीच मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला दमदार फटकेबाजीच्या जोरावर. कारण सांगतात ना, पिछाटीवर होता, संघाला गरज होती
अशा वेळी आला आणि सांगतात कद बडा ना पद बडा, जरूरत में खडा वो सबसे बडा, असा हा मिहीर आपल्याला यावेळेला ऑन स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतो आहे. एक विकेटचा झटका मात्र मिळालेला आहे MS महालक्ष्मी मोठी डहाणू संघाला. याही वेळेला चांगला चेंडू हाताळला. नक्कीच मिड ऑन कडे क्षेत्ररक्षित करताना एकेरी धाव मात्र टिपली जाते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावसंख्या पोहोचली आहे 9 धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद. कमालीची गोलंदाजी मृणांगने या ठिकाणी हाताळली. नक्कीच सुरेख पद्धतीचे 2 डॉट दिले. तिसऱ्याला कॅच विकेट आणि चौथ्याला सिंगल आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. हॅलो, हो या वेळेला काय एका षटकात ओपनर बॅटर डकआउटला जितेंच्या फळीचा हलकासा ब्रश आणि एसटी रक्षक हिमांशू टिपतोय झेल. या हो हो, काय मूड बनवलाय आता मात्र दर्शन डीजे. आपल्याला ताला सुरावर नाचता गाता येईल आणि क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटचा आनंद घेता येईल. इकडे मात्र विराज विंदे याने वॉयलेट ओपन केलेला आहे वरुड संघासाठी. कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक विकेट घ्या, 1000 रुपये बक्षीस मिळवा. याचा पुन्हा एकदा पाहायला मिळतो आक्रमकतेचा पवित्रा उचलला. यतीश वजे आला आणि षटकार दाखवला. इकडे हितेश वजे यांच्या फळीतून आला आहे षटकार. चांगल्या पद्धतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळते आहे 15 धावा आपल्याला पाहायला मिळते आहे. तर दीपेश धर्मामेर यांच्याकडून मृणांकच्या प्रत्येक विकेटला 200 रुपये कॅश प्राइज आलेली आहे. तर नक्कीच खूपच चांगली कामगिरी 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 15. तर या षटकांमध्ये 2 विकेटचं पतन. युवराज आणि जितेन सारखे 2 बलाढ्य फलंदाज मात्र डकआउटला गेलेत. यस, दीपेश धर्मामेर यांच्याकडून मृणांगला 2 विकेटला 200 रुपये प्रमाणे 400 रुपये बक्षीस जाहीर झालेलं आहे. तर यावेळेला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे तो म्हणजे राज मांगेला. तर ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला मिहीर पाहायला मिळणार आहे. यास पहिल्या चेंडूला स्टेट ड्राईव्हचा फटका लाजवाब आहे आणि आउट ऑफ द पार आहे. 6 धावा. धावसंख्या षटकाराने 21 वा पोहोचलेली आहे. 21 ऑन द बोर्ड. हो, यावेळेला सन्मानित करता आहेत आणि नक्कीच चिकिरण टिपता आहेत. कॉल घेतला गेला. नक्कीच काय कॉल आहे दोघांमध्ये, मिहीर आणि हितेश वजे.
नक्कीच आम्हाला पाहायला मिळते आहे चांगली चिकी रन ही देखील या ठिकाणी तमाम क्रीडाप्रेमिक रसिकांना आगळा वेगळा नजराणा देखील पाहायला मिळाला आहे. आक्रमकतेचा पैलू पाहायला मिळतोच आहे, परंतु एकेरी देवीचा एक आगळा वेगळा क्षण देखील आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने वाढली 22. यावेळेला हो फुलटॉस स्विच करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. नक्कीच एकेरी धाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल. धावसंख्या 23 ऑन द बोर्ड. काय सुरेख गोलंदाजी होते आहे. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळते आहे. काय मृणांकची गोलंदाजी, 2 विकेटचं योगदान आणि आता राज षटकार खाल्यानंतर देखील चांगला कमबॅक. या ठिकाणी नक्कीच चेंडूला दिशा दिली जाते स्क्वेअर लेगला. तिकडे मात्र धावता आहेत क्षेत्ररक्षित होतो आहे, परंतु इकडे देखील धावताना 2 धावा गोळा होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढली 25 धावा. 25 ऑन द बोर्ड फॉर 2 विकेट अशी सध्याची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. MS महालक्ष्मी मोठी ढाणू संघ दाखवतो आहे दमदार नजराणा. हा शॉटचा चेंडू रूम बनवला आहे डीप कव्हर कडे. चेंडूला अडवायचा चान्सच नाहीये. चेंडू सीमारेषा पार. सांगतात ना बंबई में मरीन लाइन और क्रिकेट में कवर ड्राइव बेहतर नजारे होते हैं. चौके का बेहतर शॉट आया है और 4 में तब्दीली. इकडे मात्र धावसंख्या 29 आपल्याला पाहायला मिळते आहे. 29 ऑन द बोर्ड फॉर 2 विकेट अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच चांगला कमबॅक मिहिरने पुन्हा एकदा करून दाखवलेला आहे. या षटकात एक षटकार एक चौकाराचं योगदान त्याने दाखवलेलं आहे आणि जमेची बाजू घेतली आहे. कारण तिसरे षटक आहे, 5 षटकांचा सामना आहे. आक्रमकतेचा पैलू आणि बॅटला ओपन करणं गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा हुप केला आहे, परंतु खाली क्षेत्ररक्षक येतो आहे आणि टिपतो झेल आहे. यस विकेट सिद्धेश. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29, 3 गडी बाद. नक्कीच चांगली कामगिरी आहे. सामना रोमांचित होणार याच्यात काही वाद नाही. एकता चषक महासंग्राम आहे. वाव काय चित्तथरारक सामने आम्हाला 5 दिवसात पाहायला मिळाले. जे अपेक्षित होतं क्रीडा प्रेमिक रसिकांना तसंच क्रिकेट चिंचणी गावदेवीच्या मैदानाने आणि एकता चषकाने आपला दाखवलेला आहे. कारण प्रत्येक सामना लाजवाब आणि लाजवाब पाहायला मिळालेला आहे. चित्तथरार आणि चित्तथरार पाहायला मिळालेला आहे. न्यू बॅटर्स मैदानात असतील. न्यू बॅटर्स नितीन न्यू बॅटर्स नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. तर इथे जी वजे सर आमचे ऑन स्ट्राईकला आहेत. पुन्हा एकदा हिमांशू आहे 4थं षटक घेऊन. वा चांगला चेंडू, वेग अप्रतिम आणि यॉर्कर लेंथ लाईन मधून निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी हिमांशू याच्याकडून होते आहे. ज्या पद्धतीने आज प्रज्योतची अनुपस्थिती आणि त्याची भरीव कामगिरी हिमांशू याच्याकडून होते आहे. मृणांकडून बघितली, राजकडून बघितली. येस यावेळेला पुन्हा एकदा तोच टप्पा 30 लाईन बैठक मारून शॉट खेळण्याचा प्रयत्न होता हितेश सरांचा, परंतु मिस केला. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू येत आहेत. धावसंख्या स्थिर आहे 29 वर. 29 ऑन द बोर्ड. चांगला कमबॅकिंग आहे या गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला चुकलाय
पूल आला आहे आणि पूलच्या शॉटला षटकार बेमिसाल आहे. वाव. धावसंख्या षटकाराच्या माध्यमातून 35 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 35 ऑन द बोर्ड फॉर 3 विकेट. चला बॉल आला. नक्कीच आमचे पप्पू चांबरे आहेत त्या ठिकाणी. सकाळपासून आम्हाला चांगली साथ समालोचनाची त्यांच्याकडून भेटली. आता मात्र नक्कीच सहकार्य बॉल बॉयच्या माध्यमातून आणि ज्या पद्धतीने यस धन्यवाद पप्पू चांबरे चेंडू पास केल्याबद्दल. धावसंख्या 35 वर पोचवली चांगल्या पद्धतीचा. 2 डॉट घेतल्यानंतर एक पुलचा चेंडू आला, दाखवला नजराणा. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्करचा हेलिकॉप्टर हाफ फिरला आहे. नोमॅन प्लेस मध्ये लँडिंग करताना काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये चेंडूला क्षेत्ररक्षित केलं जात आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. पोचली आहे 36 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगली फटकेबाजी, सातत्य आपल्याला कंटिन्युअली पाहायला मिळते आहे. निर्धाव चेंडू जरी आले तरी धावसंख्येचं ग्राफ्टिंग वाढताना देखील दिसतं आहे एका बाजूला. यावेळेला आज आवाज फटका परत फसला आहे. पाहूया. लॉंग ऑनला मृणांग आहे, टिपेल तिकडे झेल आणि चौथ्या विकेटचा झटका निखिलच्या रूपाने MS महालक्ष्मी मोठी डाणू संघाला आहे. डावखोरा फलंदाज राज येतो आहे. काय कामगिरी करतो आहे. त्याच्याकडे देखील शैली जबरदस्त आहे. फटकेबाजीची नजाकत त्याच्याकडे देखील आहे. पाहूया या ठिकाणी पुढचा चेंडू हिमांशू घेऊन येईल पुन्हा एकदा राजसाठी. या हलका ब्रश, हलका कॅच, कट, मयूर टिपतोय कॅच. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचा झटका MS महालक्ष्मी उडी डाणू संघाला. या धावसंख्या 36 वर 5 गडी बाद अशी सध्याची स्थिती आहे. न्यू बॅटर्स अल्फान आहे तर यश किनी गोलंदाजी ट्रॅकवर आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज. 5वं षटक घेऊन येतो आहे. कमालीची गोलंदाजी हिमांशूने देखील हाताळली. एक मोठं बिग हिट आपल्याला पाहायला मिळालं होतं इथेची वजीर सरांच्या फळीतून, परंतु चांगला कमबॅक. यावेळेला पुन्हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू टोला दिला जातो आहे. रूम शोधला, डीप कव्हरला आणि चौकाराचा नजराणा. 4 धावा, धावसंख्या 40. यस डीजे. परिपूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळते आहेत या चौकाराच्या माध्यमातून. हितेश वजे काय जबरदस्त फटकेबाजी, म्हणजे कुठला ना कुठला तरी मोहरा इकडे मात्र चमकदार कामगिरी दाखवतो.
यावेळेला देखील एक चांगला चेंडू, शॉटचा चेंडू होता. संगम काही झाला नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आम्हाला राज, जितेन, युवराज यांची फलंदाजी पाहायला मिळाली होती. आज मिहिरची फलंदाजी याच्या आधीच्या सामन्यात पाहायला मिळाली होती. तर आता मात्र जितेश वजे सर आपल्याला पाहायला मिळते आहेत, जे करता आहेत दमदार खेळी. ओ यस, यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, कमबॅक कमालीचा आहे. पहिल्या चेंडूला चौकार खाल्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव गोलंदाजी हाताळताना यश किनी वरोर संघासाठी दाखवतो आहे. धावसंख्या 40 वर स्थिर आहे. येणारे चेंडू शेष असतील 3. पाहूया 3 चेंडूमध्ये हितेश वजे सर मात्र काय दाखवतील आपल्याला या ठिकाणी. नजाकत पुन्हा एकदा बीट करून ठेवलं आणि स्वतःला मात्र नक्कीच आत्मसमर्पण करत आहेत विकेटच्या माध्यमातून. कारण 3 डॉट घेतल्यानंतर आपल्याला क्रीज सोडावीच लागेल, कारण नव्या फलंदाजाला संधी ही द्यावीच लागणार आहे नक्कीच. तर घेऊया संगीताचा आनंद. चार चेंडूमध्ये 4 धावा खर्च करतो. अजून 2 चेंडू शेष आहेत. तर न्यू बॅटरचा सचिन आहे नॉन स्ट्राईकला, तर अरफान ऑन स्ट्राईक. यावेळेला शॉटचा चेंडू टोला दिला जातो आहे डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात आहे अनुराग, त्या ठिकाणी झेल टिपतो आहे. धावसंख्या स्थिर आहे 40 वर. यस, संगीताचा वातावरण तयार करूया पुन्हा एकदा. रोनिक येतोय आहे आणि शेवटचा चेंडूचा नजराणा असेल. पाहूया या इनिंग मधला शेवटचा चेंडू. धावसंख्या 40 वर स्थिर आहे. कमालीची गोलंदाजी यश किनी याने देखील दाखवली आहे. मागच्या सामन्यात देखील दमदार गोलंदाजी त्याने साकारली होती. पाहूया शेवटचा चेंडू काय घेऊन येतो आहे. स्विचचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू असणार आहे. इकडे पुन्हा एकदा विकेट आहे. 40 वर धावसंख्येला रोखला आहे. इकडे इनिंग परिपूर्ण झालेली आहे. 41 धावांचं विजयी लक्ष्य वरुड संघासमोर ठेवलं गेलेलं आहे एम एस महालक्ष्मी मोठी डाणू संघास कडून. तर नक्कीच नक्कीच आता मात्र इनिंग ब्रेकचा डीजे धमाका घेऊया आणि नंतर आवाज ऐकूया प्रमोदजी शेडके सरांचा. यस प्लीज वेलकम सर.
अप्रतिम सामना पाहायला मिळेल. MS मोतीलाल शाह यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. महालक्ष्मी मोठी डहाणू आणि एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय वरोर. या दोन टीमच्या दरम्यान अतिशय कडवी झुंज आणि कडवी लढत. पाच ओव्हरमध्ये 41 रनचं टार्गेट सेट केले गेले. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फेडणार ही स्पर्धा एकता चषक आपण अनुभवत आहेत की त्यांची पंचायत साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. प्रतिम शेवटचा आणि अंतिम सत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण अनुभवतायत. विश नेटवर्क या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आर्यन आणि अनुराग चला सामन्याला होते सुरुवात. अनुराग स्ट्राईक एंड कडे पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. युवराज टायमर ऑन. पहिलाच बॉल वेग होता परंतु दिशा नव्हती आणि टाळ्यांचा कडकडाट डगआउट मधून येत असताना पाहायला मिळतोय. एक रन ऍड होईल. जरी प्रज्योत अंबिरे दुखापतीमुळे जरूर या संघामध्ये नसला तरी सुद्धा सॅटिस्फाईड जरूर असेल संघाच्या कामगिरीवर. चांगला बॉल होता. कदाचित बॅटला ब्रश करून गेलेला बॉल. काशीनाथ माचे यांनी मात्र हा कॅच ड्रॉप केलाय. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. एक बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेले. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्ले. 2 षटक ही मॅन्डेटरी जी पॉवर प्लेची पाहायला मिळतात त्या पॉवर प्ले मध्ये कदाचित 15, 17, 20 या रन्स आल्या तर डेफिनेटली सामन्याचं पारडं जड होतं. परंतु फक्त हे बोलून आणि सांगून चालत नाही तर ते प्रत्यक्षात गोष्टी कराव्या लागतात. अप्रतिम चांगला फटका तर आहे परंतु फिल्डरला निवडलं. यस विकेट डाऊन. जितेन सुपर कॅच. फलंदाज बाद.
पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाल्यानंतर पहिला बॉल वाईट, त्यानंतर कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इथे संधी होती आणि अनुराग मोठ्या इनिंगला बिल्ड करूच शकला नाही. इथे विकेट मिळाली. अखेरकार युवराजच्या खात्यामध्ये पहिली सफलता हाती लागली. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना या वेळेला डायरेक्ट हिट करण्याचा इरादा डेफिनेटली होता. प्रयत्न चांगले होते नितीनचे, परंतु निशाणा साध्य झाला नाही. एक रन मिळेल. मयूरला माहिती आहे इथे लवकरात लवकर फलंदाज अनुराग बाद झालाय. आता थोडंसं अंडर प्रेशर आपण बॅटिंग करण्याच्या पेक्षा कुठेतरी सिंगल डबलला महत्व देऊन ते प्रेशर रिलीज करावं आणि त्यासाठी सिंगल मिळाली. 2 रन्स. हलक्याशा हाताने आतमध्ये येणारा बॉल. युवराज काय भन्नाट गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा करतोय. जरी टार्गेट सेट केलं गेलंय 41चं, तरी सुद्धा मात्र आम्ही हार पत्करणार नाहीयेत. आणि हे क्रिकेटमध्ये असावं लागतं. जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, माणस, मनसुबा, हेतू, उद्देश, या सर्व काही गोष्टी तुम्हाला अंगीकृत कराव्या लागतात क्रिकेटच्या खेळामध्ये. अप्रतिम ऑफ साईडला फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना फिल्डरने केली चुकी. 1 रन तर वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत थोडेसे लेझी राहिले आणि 2 रन. हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. सिंगल डबल सिंगल डबल जे क्रिकेटमधील बेसिक आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या सिंगल डबलला विसरलेले नाही आहेत दोन्हीही फलंदाज. जे प्रेशर थोडंसं जरूर होतं ते रिलीज करण्याचं काम केलं गेलंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 4 या धावसंख्येवर. थोडासा खोलवर बॉल होता डेफिनेटली. युवराज पुढे ससावेल तत्पूर्वी 1 रन डेफिनेटली मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पॉवर प्ले मध्ये 5 रन फक्त खर्च केल्या. चांगली गोलंदाजी करत असताना युवराज 36 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये 36 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 24 बॉल 36 रन. मयूर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश वजे गोलंदाजी मार्कवर येईल की भूमेशला आणलं जाईल याकडे लक्ष असणार आहे. हितेश वजे आय थिंक सो मात्र गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय की एका साईडला नितीनला आणलं गेलंय. नितीन आहे. त्यानंतर काशीनाथ माची यांना आपण पाहतायत. भूमेशला आपण पाहू शकाल. हितेश वजे गोलंदाजी मार्कवर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. एक्सपिरियन्स प्लेअर. पहिल्या षटकामध्ये 5 रन आलेत. 36 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. चला थोडस स्पीडअप करा कारण 5:45 वाजलेत घड्याळात. नितीनचा पहिला बॉल आर्यन समोर. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. गुडघ्यावर बॅलन्स करत शरीराचं संतुलन चांगलं होतं, परंतु मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. आर्यनचे प्रयत्न चालू आहेत की एखादा मोठा फटका यावा, कारण हवेच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण जाईल. या एंडने जेव्हा येतात त्यावेळेला मात्र मोठे चान्स जरूर मिळतात, परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता कशा पद्धतीने रणनीती असेल याकडे लक्ष. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. युवराज येत आहेत आणि थोडेसे फंबल झाले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल काही सुटला नाही आणि मयूर सारख्या खेळाडूला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. बॅक टू द पेव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. वरोड टीमला हा दुसरा धक्का.
स्पेशली हे प्राइज लावलं गेलंय. गेल्या मॅच मध्ये खूप चांगली अप्रतिम बॅटिंग केली होती. 41 धावांचं माफक लक्ष्यांचा पाठलाग करताना नामुष्की उडवले. अप्रतिम हलक्याच्या हाताने डिफेन्स दाखवत असताना आपण पाहतायत एक रन मिळेल. एकेरीवर जेव्हा तुम्ही भर देता त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा वाढताना पाहायला मिळतो. आल्या मात्र त्याने फुटवर्क दाखवलं की अशा प्रकारचा मी डिफेन्स घेऊ शकतो या क्रिकेटच्या धर्तीवर. काहीकांचा नॅचरल खेळ असतो. ते दनादन फलंदाजी करण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांना डिफेन्सचा माहितीच नसतं. परंतु सिच्युएशन नुसार जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला त्या क्रिकेटचा स्वाद डेफिनेटली मिळतो आपल्याला. एक मिळालेलं समाधान खूप महत्वाचं असतं. ऑन साईडला पॉवर प्लेचा चांगला फायदा उचललाय, स्ट्रॉक केलाय आणि सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी खणखणीत एकता चषक चौकार. गुड शॉट, 4 रन. रन झालेत 11 रन. नितीनचा भन्नाट वेग होता, त्यावर मात्र आर्यनचा क्लास दाखवला. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळलाय परंतु लँड होईल डिरेक्ट हातामध्ये. परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप. आर्यन सारख्या चांगल्या फलंदाजाचा झेल सोडलाय तर त्याचा पश्चाताप तुम्हाला सोसावंच लागेल. ओ माय गॉड. सध्या आपण पाहतायत आर्यनने सांगितलं थँक्यू व्हेरी मच. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन मिळेल. या एकेरीवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 12 या धावसंख्येवर 12 रन. संघ जिंकला तर मोनिश पाटील कडून 500. जर वरोड संघ जिंकला तर मोनिशजी पाटील यांच्याकडून 500 रुपीज 500 रुपये दिले जातील वरोड टीमला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फाईन खेळले, खूप चांगला फटका तर आहे. फॅन्सी शॉट खेळले गेले होते परंतु जितेनची तेवढीच चांगली फिल्डिंग. वा, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकच रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे 13 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 41 रनचा पाठलाग करत असताना 13 रनवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी जवळजवळ 28 रनची आवश्यकता. 18 बॉल आहेत. 9.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल प्रति षटकामागे. 18 बॉल 28 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा विश नेटवर्क या चॅनेलवर. एकता चषक चिंचणी 2026. चला, 18 बॉल 28 रनची आवश्यकता आहे. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये झाले. सध्या आपण पाहू शकतात विचारपूस सल्ले मसलत करत असताना एकमेकांसमवेत आर्यन आणि मृणांग. मृणांगने जर षटका ठोकला तर 90 दिपेश धानमेर च्याकडून 200 रुपये आहेत आणि चौकार जर ठोकला तर 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मृणांगसाठी हे स्पेशली प्राइज लागले गेले, त्यांना ऊर्जा दिली जाते. 18 बॉल 28. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. गोलंदाज भूमेशला आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल 28. चला, टायमर ऑन आहे, लक्षात असू द्या. 2 षटक ही तुम्हाला आता 9 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. यावेळेला स्विच इट. वा, केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये मॅग्निफिसंट टायमिंग. अफलातून क्लीन स्विच इट.
स्वीट हिटचा फटका पाहायला मिळतोय मृणांच्या बॅटमधून 6. इनक्रेडिबल 9व्या दीपेश धानमेर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. काय फटका खेळला होता. पोझिशन मध्ये आले, बॅटची ग्रीप बदलली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अप्रतिम षटका ठोकला. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब आपण पाहू शकलात आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं. स्विचिटच्या फटक्यात षटकार. 17 बॉल 22. पहिल्याच बॉलवर भूमेशचा खरपूस समाचार घेतला. रिस्क घेतली गेली होती आणि आयुष्यात कधी कधी रिस्क घ्यावी लागते, जोखीम पत्करावी लागते, कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या तरी आपण पाहिलं तर 19 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. पराग पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज मृणांगला. 17-22. अप्रतिम चांगला बॉल होता. पायावरचा बॉल अगदी नेत्रदीपक पद्धतीने खेळून काढला. मृणांगला माहिती आहे प्रत्येक बॉल हा तर बॅटच्या रडारमध्ये येणार नाहीये. गोलंदाजाला सन्मान द्यावा. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 21 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 16 बॉल मध्ये 21 रन हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेला चांगला फटका जरूर खेळला गेलाय, परंतु चिप शॉट दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरी संघाची धावसंख्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळते. वरुड टीमच्या 2 बॅटर सध्या आता खेळपट्टीवर टिकून राहिलेत आणि गोलंदाजांच्या बरोबर गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. या धावसंख्येवर 19 रनची आवश्यकता. सरळ बॅटचा वापर केला होता. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येणार नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते 22 या धावसंख्येवर. ऑफ साईडला खूप चांगला फटका फोर्स केला होता. या बॉलला जितेन पुढे सहसावेल. चांगली फिल्डिंग. 1च रन मिळेल. चांगला कमबॅक केलाय या वेळेला. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर भूमेशने जो कमबॅक केलाय तो वाखाणण्याजोगे पाहायला मिळतो. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केलंय. वाह, व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत चौकार आणि 9व्या दीपेश धानमेर यांच्याकडून 100 रुपये लागू होत आहेत मृणांगच्या या चौकारासाठी. ग्रेट टायमिंग. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. 27 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. आय थिंक सो गोलंदाजी मार्कवर आणलंय. विकेट मिळवून देईल का? बारा बॉल आणि 14 रन. 17 रन झालेत. किती मिनिटं आहे ते टाकायला? 5 मिनिटाचा उदय आहे हे षटक टाकण्यासाठी. बारा बॉल आणि 14 रन. वरोड टीमला विजयासाठी हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना.
चला फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर. 12 बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण आर्यन एक जीवनदानाच्या साहाय्याने खेळी करतोय. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलेत आणि इथे कोणती चूक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डग आउट. 11 बॉल 14 रन. चला थोडं स्पीडअप करा जरा, कारण 6 वाजलेले आहेत आणि आपल्याला फायनल मॅच अजून खेळवायची आहे. बॉल आणि विजयासाठी 14 रन. राज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. चेंडूची चाचपणी केली जाते. नितीन एक विकेट टेकर गोलंदाज आणि कूल माइंड गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करतोय. या वेळेला फोर्स केलं या बॉलला, समोर खेळलेत, फिल्डर येत आहेत आणि यस, विकेट डाऊन. सचिन कोणतीही चुकी करणार नाहीये. राज आल्या पावली परत. 10 बॉल 14 रन. इथे मॅच यावेळेला टर्न झाले. वरोड टीमचे बॅटर आता कुठेतरी जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते मोठे फटके मारून मॅच फिनिश करण्याच्या प्रयत्नात, आणि गोलंदाजाला त्याचं पूर्णपणे बेनिफिट मिळत असताना पाहायला मिळतं. फलंदाज बाद. यश नावातच यश आहे, परंतु यशस्वी कामगिरी करावी लागणार आहे. लगातार 2 बॉलवर 2 विकेट्स मिळालेत. नितीन इझोना हॅट्रिक. एक विकेट टेकर गोलंदाज. विकेट घेण्याची भूक काही त्याची मिटत नाही चांगली गोलंदाजी करत असताना, कारण संघ आपला संकटात सापडलाय आणि त्या संघाला कसं वर काढायचं हे नितीनच्या हातामध्ये आहे, आणि त्यासाठी त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला. आणि आतापर्यंत त्याने आपल्या कॅप्टनवर भरोसा दाखवत असताना 2 विकेट सुद्धा मिळवले लगातार. चांगली गोलंदाजी. ऑन साईडला सचिनला निवडलंय. हॅट्रिक आणि यस, विकेट हॅट्रिक नितीनच्या नावावर. कॉंग्रॅच्युलेशन, क्या बात आहे. आल्या पावली परत. फलंदाज निघून जात आहेत, फक्त जात आहेत, प्रेझेंटली लावतायत आणि पुन्हा एकदा डगआउट मध्ये येत आहेत. काय मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. आता बॉल आहेत मनीष निजाई आम्हाला दर्शवत आहेत. 9 बॉल आणि 14 रन. विकेट्स डाऊन झालेत 5. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. हिमांशू अंबेरेला आता काहीतरी करावं लागेल, आणि मेहर सर सध्या त्यांची हृदयाची धडधड वाढत चालले. वरोड टीमला ते कॉपरेट करतायत. सध्या डगआउट मध्ये त्यांच्या कॅमेऱ्यात त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त केलंय. 9 बॉल आणि विजयासाठी 14 रन. चला थोडंसं स्पीडअप करा जरा. गेम समजू शकतो की सामना अटीतटीचा आहे, परंतु 6 वाजलेत घड्यात. सुंदर ट्रॉफीज आपण पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येकाला वाटत असतं की ही ट्रॉफी माझ्या शोकेश मध्ये घरामध्ये असावी, आणि त्यासाठीच ही संघर्षमय कहाणी सध्या आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ फार दवडला जातोय. आता 3 बॉल टाकण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे.
बॅट्समनच टाइम घेतात त्याला. 9 बॉल आणि 14 रन. हिमांशू अंबिरे डबल विकेट हॅट्रिक यावेळेला साध्य होईल का हा प्रश्नचिन्ह आहे. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट यालाच म्हणतात. हिमांशू अंबिरेला माहिती आहे इथून फक्त आपल्याला सिंगल डबलला महत्व द्यायचं आहे, कारण क्रिकेटमधील बेसिक जे आहे ते सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, क्रिकेटमधील लाईफलाईन सिंगल डबल. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं, आणि एक एक रन किती इम्पॉर्टंट पार्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये हे हिमांशू अंबिरेला माहिती आहे. कारण या अगोदर फलंदाज फिनिश करण्याच्या नादामध्ये, षटकार मारण्याच्या नादामध्ये फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले आणि त्याचा पुरेपूर फायदा बेनिफिट मिळाला प्रतिस्पर्धी संघाला. आता बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 13 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये, हे क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉल पाठीमागे निघून जाईल. भूमेश पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मेल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एक रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 आणि विजयासाठी अजून सुद्धा 12 रनची आवश्यकता आहे. 7-12 कोण सोडवेल याकडे लक्ष असणार आहे. 7 बॉल आणि 12 रन. 7 balls remaining and 12 runs required to win. 7 गेंदे शेष और 12 रन की जरूरत. सुपर मॅच, हाय व्होल्टेज मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. 7 बॉल 12. अप्रतिम हिमांशू, काय अप्रतिम समजूतदारपणाचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. मॅच होती कुठे, आली कुठे, आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कारण महान विजेते बनण्यासाठी आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारावा लागतो, आय एम दी बेस्ट, मी सर्वोत्तम आहे. आणि हे जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारता त्यावेळेला कुठलीही संकट येऊ द्या, मग ती तयारी तुमची असते यशस्वी होण्याची. प्रवीण बोला ना. हॅलो, बोला बोला. ओके हो हो. सहा बॉल 11 रन. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम प्लीज, कारण ऑलरेडी मात्र आता आपण पाहतायत बॅड लाईट येईल आणि त्या अगोदर आपल्याला फायनल मॅच खेळवायची आहे. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाचा भाग आहे आणि घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. 6 बॉल 11 रन. गोलंदाज सज्ज होईल काशीनाथ माची, एक लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भरपूर वर्ष उन्हाळे, पावसाळे, हिवाळे आपल्या करिअरमध्ये पाहिलेले आहेत. अशा प्रकारचं गोलंदाज हिमांशू अंबिरे. आज सर्व काही दारोमदार, रिस्पॉन्सिबिलिटी ऑन साईडला. खूप चांगला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर जितेन पुढे सरसावेल मिडॉनचा, तत्पूर्वी सिंगल मेल. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 10 रनची आवश्यकता. 41 रन होत्या, फक्त दिसायला त्या छोट्या दिसत होत्या, परंतु आत्ताच्या घडीला याच धावा खूप मोठ्या प्रमाणात वाटू लागतायत. क्रिकेटचा खेळच असा आहे. सुरुवातीला जर चांगली सुरुवात झाली तर डेफिनेटली चांगला खेळ होतो. मग मिडल ऑर्डरचे फलंदाज एन्जॉय करतात खेळपट्टीवर, परंतु थोडीशी अडखळत सुरुवात झाली होती. 5 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 10 रन. मृणांक या खेळाडूकडे तेवढी एबिलिटी आहे, सध्या तरी चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना काशीनाथ माची फील्ड सेट करतायत.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. उमेशला शॉट मिडॉनला घेतले गेले, फील्ड सेट केले, गेम प्लॅनिंग केलंय, स्ट्रॅटेजी आखले. यावेळेला ऑन साईडला हुक केलंय आणि सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावात बुक केलेत की काय. निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार येतोय मृणांकच्या बॅटमधून आणि 9व्या दीपेश दानमेर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. ग्रेट टायमिंग. आता बॉल आहे तुमच्याकडे ते 4 आणि 4 बॉल मध्ये 6 रन. 4 बॉल आणि 6 रन. काय फटका खेळला होता. ऍब्सोल्युटली सुपर टायमिंग. क्लास दाखवला यावेळेला. मृणांक रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय, जबाबदारी काय आहे. संपूर्ण मात्र खांद्यावर जबाबदारी घेऊन खेळत असताना काशीनाथ मागचे एक एक्सपिरियन्स प्लेयर. 4 बॉल 6. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मिळेल. आता 3 बॉल आणि 5 रन. हृदयाची स्पंदने वाढतायत. हृदयाची धडधड वाढत असताना हा सामना पाहायला मिळतो. 3 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. काय अप्रतिम सामना. 3 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. काशीनाथ माची फील्डमध्ये सीट केलंय. त्यावेळेला आपण पाहू शकतायत पुन्हा एकदा हिमांशु अंबेरे. दोन्ही टीम तुल्यबळ आहेत. एका साईडला एक्सपिरियन्स संघ पाहायला मिळतोय MS महालक्ष्मी मोठी डाणू, तर एका साईडला वरोर अपकमिंग यंग टॅलेंटचा संघ सध्या चर्चेत राहिलेला आहे वरोर. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, फार वेळ झालेला आहे. या वेळेला ऑन साईडला धमाका. स्टायलिश फिनिशिंग टच. वा, युवराज सिंग स्टाईल मध्ये फिनिश केलंय आणि लान्स क्लुजनरची आठवण करून देणारा हा धमाकेदार फिनिशिंग टच. व्हॉट अ बॅटिंग. दिस इज अ क्लास. हिमांशु अंबेरे आज जरी बंधू मात्र दुखापतीमुळे त्रस्त असेल, परंतु पाहून मात्र त्याला सुद्धा खूप आनंद वाटला असेल. प्रज्योत अंबेरे परफेक्ट फिनिश केलं या बॉलला. चला लगेच आता फायनल मध्ये प्रवेश केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन वरो टीम अँड MS11 महालक्ष्मी मोठी डहाणू. आपलं सुद्धा या वेळेला गोड कौतुक आहे. मोतीलाल शाह साहेब आणि संपूर्ण टीम, आपण चांगला खेळ केला त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार या वेळेला जाईल मृणांक. ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मृणांक.